पाहायची आहे आजची बातमी आज तर पाहत रहा नागराज। महाराष्ट्रात इतर मागास प्रवर्गातील जनतेत त्यांचे आरक्षण अबाधित राहील की नाही, यावरून संभ्रम निर्माण झाला आहे। मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन, उपोषण करीत आहेत, असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी निलंगा येथे आरक्षण बचाव रॅली वेळी व्यक्त केले। यावेळी ते म्हणाले की, आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात अशांतता निर्माण होऊ नये, मराठा समाजातील गरिबाला आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही, मात्र त्यांच्या आरक्षणासाठी कायद्याच्या चौकटीत बसेल अशी पर्यायी व्यवस्था होणे आवश्यक आहे। सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते मनोज जरांगे पाटील यांची मागणी चूक आहे की बरोबर आहे, याबद्दल खुलासा करीत नाहीत। ते सोयीस्कररित्या हा खुलासा टाळत असल्याची खंत आंबेडकर यांनी बोलून दाखवले। अनुसूचित जाती जमाती ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाचे रक्षण व्हावे यासाठी जनजागृती करण्यासाठी आरक्षण बचाव यात्रा काढली सुरू आहे। याची सांगता 7 ऑगस्टला छत्रपती संभाजी नगर येथे होईल, असेही त्यांनी सांगितले। यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, जिल्हा अध्यक्ष सलीम शेख, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मंजुषा निंबाळकर, निलंगा तालुकाध्यक्ष सुनील सूर्यवंशी, रजनीकांत कांबळे यांच्यासह ओबीसी, एससी, एसटी प्रवर्गातील नेते, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते। आरक्षण हे आता नुसतं सर्व्हिस आरक्षण राहिलेलं नाही, तर आरक्षण हे एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हत्यार आहे अशी असणारी परिस्थिती आहे। ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विंग आहे आणि त्याच्यावरतीच घाला घातला जातो आहे अशी असणारी परिस्थिती आहे। मागच्या 15-1 दिवसामध्ये म्हणजे नवीन सरकार आल्यानंतर सर्व बँकांनी इंडस्ट्रियलिस्ट जे आहेत त्या सगळ्यांचे असणारे 6.5 लाख कोटी माफ करण्यात आले। आता हे सुद्धा एका प्रकारचं आरक्षण आहे। त्याच्यामुळे आरक्षण हे जे तत्त्व आहे ते तत्त्व काय आहे, कसं आहे, त्याचा फायदा कोणाकोणाला आहे, कसा कसा होतो आहे, भारतातल्या वेगवेगळे घटक आहेत, नुसतं मागासवर्गीय घटक नाही तर हा इंडस्ट्रियलिस्ट घटक आहे, त्यालाही या आरक्षणाचा फायदा होतो आहे। तर ही सगळी बाजू आम्ही या सर्व लोकांसमोर मांडतो आणि मांडत असताना याच्यातला सगळ्यात असणारा वीक दुवा जो आहे तो ओबीसी हा सगळ्यात वीक दुवा आहे। ओबीसी या समूहाकडे इंडिपेंडेंटली असं म्हटलं, स्वतंत्र असं आपण म्हटलं तर राजकीय नेतृत्व नाही। काही ओबीसीचे नेते निश्चितपणे आहेत, पण ते राजकीय पक्षांबरोबर आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना बॅलन्सिंग करावं लागतं, राजकीय पक्षाची भूमिका आणि व्यक्तिगत भूमिका। त्याच्यामुळे एका मर्यादेच्या बाहेर ओबीसींकडे नेतृत्व नाही अशी असणारी परिस्थिती आहे। पक्ष म्हणून आम्ही असणारा वंचित बहुजन आघाडी ओबीसीचं हे जे वॅक्यूम आहे ते वॅक्यूम भरून निघावं, पोकळी आहे भरून निघावी, त्याच्याचबरोबर ओबीसीने यापुढची वाटचाल कशी राहावी याच्याबद्दल आम्ही असणारं मार्गदर्शन